मित्रांनो नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या थेट संवादमध्ये आज एका ज्वलंत विषयावर आपण चर्चा करणार आहोत. सध्या घटस्फोटाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. याला जबाबदार कोण, याची कारणमीमांसा काय आहे, यासाठी चर्चा करण्यासाठी आज आम्ही लातूर शहरातील एका तरुण विधिज्ञांची निवड केलेली आहे, ज्यांचं नाव आहे ॲडव्होकेट योगानंद कुलकर्णी पाटील. ॲडव्होकेट योगानंद कुलकर्णी पाटील हे विधिज्ञ तर आहेत, परंतु ते सामाजिक क्षेत्रात आहेत, लेखक आहेत आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची कारकीर्द आहे. घटस्फोटाच्या संदर्भामध्ये ते सल्ला देत असतात. अशा या घटस्फोटाच्या ज्वलंत विषयावर त्यांना येत असलेले अनुभव आणि कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी आज आपण थेट ॲडव्होकेट योगानंद कुलकर्णी पाटील यांच्याशी चर्चा करणार आहोत. चला तर आपण आता भेटूया ॲडव्होकेट योगानंद कुलकर्णी या तरुण विधिज्ञाशी. नमस्कार वकील साहेब. नमस्कार. माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे. वकील साहेब, माझा पहिला तुम्हाला थेट प्रश्न असा आहे की सध्या कुटुंबामध्ये एकत्र कुटुंब ही पद्धत बंद झाल्यामुळं मी, माझं मूल आणि माझी बायको अशा पद्धतीने सध्या कुटुंब वास्तव्यात आहे. याला कारणं देखील अनेक आहेत. यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. घटस्फोटाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. अशा या घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणाबद्दल तुम्ही एक अभ्यासू तरुण विधिज्ञ म्हणून तुमचं मत काय आहे या संदर्भामध्ये? पहिल्यांदा तुम्हाला स्पष्ट थेटच प्रश्न माझा असा आहे की याला जबाबदार कोण आहे या घटस्फोटाच्या वाढत्या प्रकरणाला? सर्वप्रथम मी गोपाळ कुलकर्णी सर आणि माध्यम प्रवृत्त यांचे आभार मानतो की त्यांनी स्वतःहून मला अप्रोच करून या विषयावर बोलण्यासाठी सांगितलं आणि हा इंटरव्ह्यू प्लॅन केला. आधीपासून धार्मिक विषय आणि शास्त्र अध्ययनाचा आवड असल्यामुळं मी अग्निहोत्र आणि इतर विषय ह्याचा अभ्यास करत राहिलेला आहे. दुसऱ्या पिढीचा वकील म्हणून काम करत असताना माझ्या वाट्याला फॅमिली कोर्ट आणि घटस्फोट आणि कपल काउन्सिलिंग नावाची कन्सेप्ट आणि त्याच्या संबंधीचं काम हे माझ्या वाट्याला आपसुकच आलं. हे काम करत असताना तुम्ही म्हणल्यासारखं की हे प्रमाण खूप वाढलंय. पण प्रमाण का बरं वाढलंय? कारण की भारत हा फर्टाईल देश आहे. लग्नही जास्त, संसारही जास्त, घटस्फोटाचं प्रमाणही जास्त. आपण म्हणल्याप्रमाणे भारतीय विवाह पद्धतीमध्ये आम्ही जेव्हा कायदा शिकतो तेव्हा मुळापासून शिकतो. तर लग्न म्हणजे काय? तर लग्न म्हणजे भोग उपभोगण्यासाठी केलेला संसार नव्हे. आपल्या धर्मशास्त्रानुसार संतती उत्पन्न करण्यासाठी जे बंधन आहे ते लग्न. जर एखाद्याला संतती उत्पन्न करायची नसेल तर त्या लग्नाला काही अर्थ नाही, तो लग्नच नाही. हे आपल्या कायद्याप्रमाणे, हे आपल्या शास्त्राप्रमाणे, हे आपल्या भारतीय हिंदू लॉप्रमाणे. जेव्हा असे घटस्फोटाचे प्रकरणं खूप वाढून येतात, आमच्यासमोर सलग याची रांग लागते, सर्व समाजाचे कारण विचारतो, तेव्हा कारण हेच समोर येतं की पाश्चात्य जीवनशैली अनुसरता खऱ्या सुखाचा शोध ही संकल्पनाच पुसून गेली. आई वडिलांनी जे नाही कमवलं ते मुलांनी कमवावं ही रीत तशीच पुढे सरकत आली आणि प्रत्येकाला वाटू लागलं की माझं घर तर पडकं आहे गावाकडचं, मी मोठं घर घेईन, मी फ्लॅट घेईन आणि मी चांगली संपत्ती कमवीन आणि मी पुण्यात राहीन. जे कॉर्पोरेट कल्चर जे आपल्या वाटणीस आलंय
लातूरच्या अनुषंगाने बोलतोय, वैश्विक अनुषंग नाही इथं. प्रत्येकाने 85 लाखाचा फ्लॅट बुक करावा आणि पुण्यामध्ये सेटल व्हावं आणि मुलींनीही लग्न करताना तशीच अट घालावी आणि त्याच्यानंतर तिने सेटल होऊन पुन्हा काय करायचं तर घरामध्ये नोकरीसाठी, जॉबसाठी, इन्कमसाठी, EMI साठी, हप्त्यांसाठी, सुखासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचा आजकालचा विषय म्हणजे एकमेकाला वेळ देणे यासाठीची भांडण. मग या सगळ्या गोष्टींचं कारण आहे पाश्चात्य संस्कृती आणि त्याला बळी पडलेला आपला आजचा तरुण, ज्याचे आई वडील अजूनही खेड्यात आहेत, गावात आहेत, तालुक्यात आहेत. यांना वाटतं की आम्ही सुशिक्षित झालो आणि आपण आता पुढे सरसावलो. पण जेव्हा 2 वर्षाचा 3 वर्षाचा काल लोटला जातो त्यावेळेस ह्यांच्यामधले वाद विकोपाला जातात आणि कारण छोटे असतं असं आपल्याला वाटतं, पण नाही, कारण मोठे असतात. त्या कारणांचा त्यांना त्रासही तितका खोलवर असतो आणि ते असंही झाल्यामुळं त्यातला एक व्यक्ती म्हणतो की यातून सुटका हवी आणि एखाद्या पिंजऱ्यातल्या कबुतराला सोडावं असं आमचं काम आहे आणि त्याला सुटका मिळाली की मग तो व्यक्ती एकतर एकटा आयुष्य जगण्यासाठी पुन्हा एक घेऊ पाहतो, नाहीतर मग पुन्हा दुसरं लग्न करू पाहतो. ते साहेब, तुम्हाला मध्ये थोडं थांबवतो मी. तुम्ही दुसऱ्या पिढीतील विधिज्ञ आहात आणि तरुण विधिज्ञ आहात. वास्तविक बात आहे, घटस्फोटाला दोघेही जबाबदार असतात, एकच बाजू जबाबदार असते असं नाही. परंतु आमच्या असं निदर्शनात आलेलं आहे की विशेषतः मुलींच्या बाजूनं कायदे आहेत आणि मुलींचं इगो जास्त वाढलेलं आहे. एक छोट्या छोट्या कारणासाठी घटस्फोट घेत होतो. एक थप्पड मारली, मध्ये थप्पड पिक्चर आला होता, तुम्ही ऐकला असेल. तुम्ही जास्त चित्रपट पाहत नाही, पण अशी अशाने उदाहरणं आहेत की एक क्षुल्लक कारणामुळे घटस्फोट होतात आणि मुलीकडच्या आई वडील आणि मुलीकडचे नातेवाईक हे कायद्याचा आधार घेऊन मुलीच्या बाजूने कायदे आहेत म्हणून ब्लॅकमेलिंग करणे, खोट्या केसेस पोलिसमध्ये दाखल करणे, कौटुंबिक न्यायालयात खेचणे, असे प्रकार वाढत आहेत. तर याबद्दल तुमचं काय मत नाही? कपल काउन्सिलिंग करत असताना बरेच वेळेस स्वतः खुद्द धाडसाने मुलगा मुलगी दोघेही समोर असतात, नवरा बायको एकत्र बसून कपल काउन्सिलिंग मागतात. मग त्यावेळेस अशा प्रकारचे मुद्दे समोर येतात की बाबा तुम्ही जसं म्हणलं की चापट मारली. विषय चापट मारण्याबद्दलचा नाहीये, विषय आहे की जितका आपण राग करतो किंवा जितका आपण एखाद्याबद्दल हिंसा करतो तितकं त्याच तुलनेमध्ये प्रेमही असेल तर त्या हिंसेचा किंवा त्या चापट्याचा किंवा त्या बोलण्याचा, त्या शिवीगाळाचा परिणाम होत नाही. जर प्रेम जर शून्य असेल पण एका साईडला बोलणंही असेल आणि एका साईडला हिंसाही असेल तर मग तिथे विषय होतो गंभीर. तर प्रेम का नाही हेच कारण आहे, उशिरा लग्न होणे. प्रत्येक जण 30+ आहे आजकाल, मुलगीही 30+ आहे, मुलगाही 30+ आहे. यांचं युथ, आता हे युथ मध्ये नसतात. जी पुरुषाच्या अंतःकरणामध्ये प्रेमाची भावना असते स्त्रीबद्दल आणि जी स्त्रीला आकर्षण असतं पुरुषाचं, ते जे वय आहे, तुम्ही म्हणताल की ते वय तर 16 वर्षाचं 18 वर्षाचं असतं, का असे ना निसर्गाने तेच दिलेलं आहे. मग ते कुठंतरी दूर टाकून आलो का आणि आज आपण 15-16 वर्ष होऊन गेलेत त्या आणि तेव्हा आपण लग्न करतोय आणि आपल्याला वाटतं की नाही आता आपली तशी भावना जागृत व्हावी आणि त्या प्रकारची हार्मोनी आपल्यामध्ये बिल्ड व्हावी आणि त्यावेळेस व्यक्ती समोरच्या व्यक्तीकडून तशा हार्मोनची अपेक्षा करतो आणि ती जेव्हा येत नाही तेव्हा कुठेतरी रागामध्ये माणूस बोलतो किंवा मग हात उचलतो. मग त्यावेळेस खूप खोलवर अंतःकरणाला लागतं की असं कसं त्याने मला बोललं. मग ज्या वेळेस माणसाला प्रेमाची अपेक्षा असते समोरून त्यावेळेस टोचणारा शब्द जेव्हा जातो त्यावेळेस तो खोलवर लागून माणूस म्हणतो की मला याच्यासोबत राहायचं. मग ते कारण ठरतं डिवोर्सचं. आता तुम्ही सांगा की कारण छोटं आहे की मोठं आहे? जगासाठी, समाजासाठी हे कारण खूप क्षुल्लक आहे, पण नाही, ही खूप जास्त, म्हणजे ही हिंसा आहे, खूप घोर हिंसा आहे. अच्छा, मग मी मध्यंतरी तुम्हाला विचारला प्रश्न सुरुवातीलाच की मुलींचा इगो वाढत चाललेला आहे आणि मुलींच्या बाजूने कायदे आहेत म्हणून त्या कायद्याचा गैरवापर घेऊन ते खोट्या केसेस दाखल करणे, न्यायालयात खेचणे, असे प्रकार होतात आणि एक मुलीकडच्या लोकांनी विवाह संस्थेला एक बाजारो स्वरूप आणलेलं आहे. ते एक गंभीर समस्या सध्या समाजात आहे
असं आपल्याला म्हणता येईल, कारण की असं म्हणण्यासाठी आपल्याकडे मुबलक कारण उपलब्ध आहेत. हो. पण मला सांगा, आपण दिलेला सगळ्यात मोठा हुंडा कोणता? ते म्हणजे मुलीचं शिक्षण. मुलीला लहानपणापासून उच्च शिक्षण दिलं. त्या मुलीने प्रत्येक वेळेस वर्गामध्ये पहिला नंबर मिळवला. ती एका मोठ्या पदावर गेली. तिचा पगारही चांगला मुलासारखाच आहे. मुलगा जर 60,000 कमवत असेल, मुलगीही 60 कमवते. मुलगा जर 1,00,000 कमवत असेल, मुलगीही 1,00,000 कमवते. मग जेव्हा एखादा व्यक्ती कमवतो त्यावेळेस त्याला स्वातंत्र्य उपभोग वाटतं त्या पैशासाठी, कारण की पैसे इकॉनॉमिकली आजकाल सगळी बाजू पैशानेच असते. मग ते स्वातंत्र्य उपभोगत असताना तिला काही स्वतःचे निर्णय घ्यावे लागतात. भारतीय पद्धतीनुसार म्हणल्यासारखं किंवा जे पारंपरिक विचाराचे लोक आहेत, मग त्यांना काय वाटतं की नाही, आम्ही जे आतापर्यंत जे मॉडर्न वागलो ते मॉडर्न वागलो, पण आज आमच्या घरी सून आली, तिनं सुनासारखं राहावं जसं आमच्या जुन्या घरी राहत होते. म्हणजे सगळ्या प्रकारून मॉडर्न, सगळ्या अँगलनी मॉडर्न जीवनशैली किंवा पाश्चात्य जीवनशैली हे स्वीकारायला तयार आहे. पण जेव्हा एखादी बाहेरचं लेकरू, जेव्हा बाहेरची एखादी मुलगी आपल्या घरी आणणारी येते, तेव्हा यांना वाटतं की नाही, आमच्या घरची ही पद्धत आहे, आमच्या घरी ती पद्धत नाही, आमच्या घरची ही पद्धत आहे. मग विषय त्यांच्या टोकण्याचा नाही, विषय आहे की इथं त्या मुलीला जाणवलं जातं की अरे इथं गेम वेगळा आहे, इथं पद्धत वेगळी आहे, आणि हे लोक आपल्याला आपलंसं मानत नाहीये. की कुठं तर मला सून म्हणून पाहत आहेत, मला मी म्हणून पाहत नाहीत, मला मुलगी म्हणून पाहत नाहीत. पण मला ह्यांना वाटते की ह्याने डॉमिनेट असावं आणि मी इन्फिरियर असावं. पण मी इन्फिरियर नाही आहे, मी कमवते, मी खूप चांगलं कमवते, मी खूप चांगला निर्णयक्षम आहे, आणि मी एकटाच सगळ्या आपण जे इगो शब्द वापरला, ते इगो शब्दाचा अर्थ सांगतो मी. इगो म्हणजे काय की मी माझे सगळे गरजा स्वतः पुरवू शकते, याला इगो म्हणतात. हा इगो नाहीये, कारण की तुम्हीच तिला शिकवले, तुम्ही तिचे वडील आहात, तुम्ही तिचे फॅमिली आहात, तुम्हीच तिला निवडताना, लग्न करून घेताना शिक्षण किती आहे बाबा, तू नोकरी करणार आहेस का बाबा, हे विचारून तुम्ही तिला करून घेतलेलं आहे. माफ करा, मी वकील असून सुद्धा समाज व्यवस्था, लग्न आणि पसंती आणि याविषयी बोलतोय. पण डिवोर्स सल्लागार म्हणून काम करत असताना या गोष्टी महत्वाच्या. म्हणजे मला कित्येक वेळेस तुमचा मध्यस्थ कोण होता इथपर्यंत सुद्धा खोलीत जावं लागतं कधी कधी. का बरं? कारण की तेच कारण असतं एखादा विवाह वाचवण्यासाठी. मग वकील साहेब, हा नाही, ठीक आहे. तर हा जो आपण अहंकार म्हणतो, तो अहंकार नसून मी माझा उदरनिर्वाह, मी माझी जीवनशैली, मी माझ्या सगळ्या गरजा स्वतः एकट्या पूर्ण करू शकते, अशी स्त्रीची भावना आहे. मग आता ह्याला ठेच कधी पोहोचते? मी म्हणल्यासारखं जे एखादा व्यक्ती स्वतः वरचढ होऊ पाहतो आणि स्त्रीला इन्फिअर करू पाहतो, त्यावेळेस अशा घटना घडतात. पण तुमचा प्रश्न असा होता की मुली कायद्याचा वापर चुकीच्या पद्धतीने करतात. चुकीच्या पद्धतीने कायद्याचा वापर मुलावर किंवा मुलांच्या घरच्यावर अशा प्रकारे केला जातो की त्यांना हॅरस केलं जातं. म्हणजे एखादा मुलगा सज्जन आहे, तो नोकरी करतो, त्याचे आई वडील पण शेती करून आता थकलेले आहेत, आणि मुलगी अचानकच म्हणते की नाही, मला तुमच्याकडून एवढं मोठी रक्कम हवी, किंवा मला तुम्हाला एवढा वेळा त्रास मी तुम्हाला देणारच आहे, मला तुझ्याकडून पैसे काढायचे, पण मला तुला सबक शिकवायचा आहे. याविषयी गंभीर समस्या अशी आहे की कायदा आणि कोर्ट आणि ऍडव्होकेट ही सूड घेण्याची पद्धत बनलेली आहे. म्हणजे जुन्या काळामध्ये आपण एखाद्या इसमाकडे जाऊन सुपारी देत होतो, तशी भावना यांच्यामध्ये जागृत होती. पण तसं तर करता येत नाही, म्हणून हे काय करतात, विधिज्ञाकडे येतात आणि म्हणतात की सर, आम्हाला ह्याचा सूड घ्यायचा आहे आणि आम्हाला ह्याला त्रास द्यायचा आहे, सांगा आपण काय नियोजन आहोत. माझ्याकडे वास्तविकपणे अशी प्रकरणे येतात. मग त्यावेळेस त्यांना ठणकावून सांगावं लागतं की तुम्ही जो मार्ग अवलंबलेला आहे हा तुमच्याच गळ्यात उलटा पडू शकतो आणि तुम्हीही एका विशिष्ट शिक्षेस पात्र आहात असे वागत असतात. समाजामध्ये ह्याचं प्रमाण खरंच आहे, तुमचं बरोबर आहे प्रश्न, समाजामध्ये ह्याचं प्रमाण खूप आहे. बऱ्याच मुली पैशाकरता, अहंकाराकरता, बदला घेण्याकरता, आपला म्हणजे माझा शब्द आहे सूड घेण्याकरता असे रस्ते अवलंबतात. आणि ह्याच्या परिणामस्वरूप होतं काय, तर ह्याच्या परिणामस्वरूप खूप जास्त छळ होतो, आणि हा छळ पुरुष वर्गाचा जास्त होतो. पुरुष याच्यामध्ये भरडला जातो. मानसिक त्रास, शारीरिक त्रास, आर्थिक त्रास, सामाजिक. एखाद्या पुरुषाने जो संसार मांडलेला आहे तो संतती प्राप्त करण्यासाठी आणि वंश वाढवण्यासाठीच असतो. स्त्रीने जेव्हा संसार मांडलेला असतो तेव्हा तो पारिवारिक दृष्ट्या,
आर्थिकदृष्ट्या पुन्हा बाकीच्या दृष्टिकोनात समोर जाण्यासाठी असतो. पण पुरुषाची काही एक वेगळी उद्दिष्ट असतात, जशी स्त्रीच्या काही गरजा असतात. मग त्या पूर्ण न झाल्याने पुरुषप्रधान संस्कृती असल्यावर पुरुष पूर्ण नैराश्यामध्ये जातो, डिप्रेशनमध्ये जातो. ओके साहेब, घटस्फोट वाढण्यामागची कारणं अनेक आहेत, परंतु मुलींच्या आईचा हस्तक्षेप वाढत चाललेला आहे आणि मुलीची आई मुलीला प्रवृत्त करते. फोनवरून तास तास बोलणं असेल किंवा तू असं वाग, तू तसं वाग, असं सल्ला देते. म्हणजे थोडक्यात ती दुडबुड करते तिच्या संसारात. हे असे प्रमाण वाढत चाललेले आहेत. तर यामुळं सुद्धा घटस्फोट वाढत आहेत असं अनेक लोकांचं म्हणणं आहे. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? एका अर्थानं तुम्ही जे प्रश्न मांडत आहात ते जो समाजामधला प्रौढ वर्ग आहे, जे वयस्कर लोक आहेत आपल्या घरची, त्यांचा हा प्रामुख्याने आरोप असतो की मुलगी जी आहे ती तासन तास फोनवर बोलते. सकाळी एक फोन होतो, पुन्हा दिवसभराचं सांगितले संध्याकाळी फोन होतो आणि तिकडून त्यांच्या आईकडून पण काही अशा गोष्टी सांगण्यामध्ये येतात, बोलण्यामध्ये येतात आणि त्याच्यामुळं अचानकच मुलगी डिवोर्स बोलू लागते किंवा घरामध्ये डिवोर्स वातावरण तयार झालं आणि त्याच्यामध्ये कुठं ना कुठं आईचाही हात आहे असं आरोप घरच्यांकडून वगैरे हमेशा होतो. पण घटस्फोट सल्लागार म्हणून काम करत असताना माझ्या उघडकीस हमेशा काय येतं की जेव्हा एखादी स्त्री लग्न होऊन घरी येते, तिला आपण नववधू म्हणतो, ती लग्न होऊन घरी आल्यानंतर तिच्या ज्या आपण जे बोलल्यासारखं भावनिक गरजा आहेत, इमोशनल तिच्या नीड्स आहेत, त्या पूर्ण होत नाही. आणि स्त्री स्वभाव असल्यामुळं प्रत्येक गोष्ट शेअर करायची जी भावना असते ती शेअर न होऊ शकल्यामुळं आणि घरामधल्या वातावरणामध्ये सगळ्या घरातल्या परिवारातल्या सदस्यांनी तिला सामावून न घेण्यामुळं किंवा सामावून घेण्यासाठी अपयशी ठरल्यामुळं ती स्त्री स्वतःला लेफ्ट आउट फील करते. मग लेफ्ट आउट फील केल्यानंतर जेव्हा जसं आता घरच्या मोठ्या माणसांचं किंवा पुरुष वर्गाचं म्हणणं काय असतं की स्त्रीनं कामं करावी फक्त घरची आणि सिरियल पाहावं आणि पुरुषांनी बसावं बैठकीमध्ये आणि कामं पाहावी पुरुषांची. मग हे अशा प्रकारचे जेव्हा घरामध्ये एक स्त्री पुरुष भेदाभेद जाणवतो आणि नव्या पिढीला, नव्या मुलींना, नव्या वर्गाला ह्या गोष्टी पटत नाही. मग हे जे लेफ्ट आउट फील आहे ह्या भावनेची पोकळी भरण्याकरता ती स्त्री आपसुकच स्वतःची बेस्ट फ्रेंड आई तिच्याकडे जाते आणि तिच्यासोबत संभाषण वाढतं आणि देवाणघेवाण, हे सांगणं ते सांगणं. आणि हे झाला एक भाग. दुसरा भाग आहे तिकडच्या संभाषणामध्ये तिकडून बोलत असलेली आई. आजकाल बीपी शुगर सगळ्यांना आहे. मग तिकडच्या आईला इकडची चिंता वाटते. मग ती तिकडून एक कल्पना करत असते की माझ्या लेकराला इकडचं काही त्रास होत नसेल. मी लातूरच्या अनुषंगाने बोलतोय बरं का, ही माझ्या समोर येणाऱ्या हे सत्य प्रकरण आहे. मग ती तिकडून तिची आई काय शाश्वती देते की बेटा तू काळजी करू नको, तुला कधीही कोणती गोष्टीचा जर काही त्रास झाला तर तू सहन करू नकोस, बॅग भरून आपल्याकडे घरी वापस ये, पण कुणाच्या त्रासाला बळी पडू नकोस. मग ही जी सूट आहे की माझ्या माहेरची दरवाजे माझ्यासाठी उघडे आहेत, ही सुटीचा फायदा जेव्हा माणूस थकतो, निराश होतो किंवा मला ह्या व्यक्ती नापसंत जेव्हा आपल्या लाईफ पार्टनरला मुलगी करते आणि मला यासोबत राहायचं नाही असं ठरवते, त्यावेळेस ह्या पर्याय ती मुलगी निवडते आणि म्हणते की मी माझ्या घरी वापस चालले. खरं तर ऍक्च्युली तिचं घर कन्यादान दिल्यामुळे सासरचं आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे, पण ते तिला तिचं वाटत नाही. कारण की याच्यामध्ये ह्या पूर्ण परिवाराचा जो रोल आहे त्या रोलामध्ये सगळं परिवार अपयश ठरलेला असतो आणि तिला आपलंसं करून घेण्यामध्ये. त्यामुळे ती स्त्री असा पर्याय निवडते की मी माझ्या पूर्वीच्या घरी जाते आणि तेव्हा ती जाते. म्हणजे काय, तुम्ही विचारलं प्रश्नाचं उत्तर असं की आईच्या हस्तक्षेपामुळे नव्हे तर सासरच्या आपुलकीमध्ये कमतरता पडल्यामुळं स्त्री बस होऊन जाते. हा, ह्याच्यामध्ये प्रक्षोभित करणं असू शकतं म्हणता तुम्ही, किंवा तिकडून त्यांनी चुकीचे सल्ले देणं आणू शकतं. पण मला नाही असं वाटतं की कुणाची आई स्वतःच्या मुलीला प्रक्षोभित किंवा एक उत्तेजित करून किंवा चुकीचे सल्ले देऊन किंवा मिसगाईड करायचा प्रयत्न करत असेल. मला तर असं आतापर्यंत पाहण्यात नाही. अच्छा, ओके साहेब. अनेक प्रकरणं मिटवण्यासाठी घटस्फोट सल्लागार म्हणून ज्यावेळेस तुमच्याकडे सल्ला घ्यायला येतात मुलीचे आई वडील किंवा मुलांचे आई वडील, तर त्यावेळी तुम्ही जोडायचाच प्रयत्न करता. तुमच्यासाठी समाजामध्ये अनेक चांगले विधिज्ञ आहेत. मी सगळ्या विधिज्ञांना एका तराजूमध्ये मोफत नाही.
आणि त्यांची तुलना पण करत नाही. समाजामध्ये खूप चांगले विधिज्ञ पण आहेत, परंतु असे अनेक विधिज्ञ असे आहेत की आपल्याकडे आला ना बकरा, चला मग त्यांना उत्तेजित करणे, मग चला हे करणे, यातनं कोर्टाचा वेळ भरपूर जातो. दोन्हीकडच्या लोकांना मानसिक त्रास होतो आणि वेळ पडोपणा जास्त होतं त्यात, मानसिक खच्चीकरण होतं, आर्थिक शोषण होतं त्यात. तर असे माफ करा, मी न्यायालयाचे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होणार नाही म्हणून माफी मागतो विधिज्ञांची की त्यांनी गैरसमज करू नये. मी त्यांना आरोप नाही करत, पण असे उदाहरणं आहेत म्हणजे समाजामध्ये की सगळेच आपल्या पाची बोटासारखे नसतात. तर काही वकील ह्याला वेगळं वळण देत आहेत असं वाटतं मला विधिज्ञ. प्रत्येक केस ही वेगळी असते, प्रत्येक प्रकरण हे वेगळं असतं. प्रत्येकाचा कसं असतं, प्रत्येक पेशंट हा वेगळा असतो डॉक्टरसाठी. तसं प्रत्येकाची समस्या वेगळी असते. काय जरी एक मोजकेस काही लॉ जरी असले तर प्रत्येकाचे प्रॉब्लेम, प्रत्येकाचे आरोप वेगळे असतात. बरेचदा गंभीर गुन्हे नोंद होतात की वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा लैंगिक अत्याचार केले म्हणून, बलात्कार केला म्हणून असे गुन्हे सुद्धा नोंद होतात. आणि जेव्हा हा सूड घेण्याची भावना किंवा बदला घेण्याची भावना, त्रास देण्याची भावना, छळ करू पाहण्याची भावना जेव्हा विकोपाला जाते, तेव्हा स्त्री कोणत्याही थराला जाऊन पुरुषावर वाटतील तसे आरोप कोर्टामध्ये करून, रिडिंगमध्ये करून आणि बलात्काराचे आरोप करते. अशा वेळेस जेव्हा अटकेची पाळी येते, अशा वेळेस जेव्हा अँटिसिपेटरी बेलची वेळ येते, अशा वेळेस जेव्हा अरेस्टची वेळ येते, त्यावेळेस तुम्ही म्हणलेल्या गोष्टी उद्भवतात की बाबा वकील मंडळीबद्दल तुमचा जो आरोप आहे की बाबा ते घटस्फोटासाठी प्रोत्साहन देऊ पाहतात किंवा त्यासाठी प्रमोट करतात. नक्कीच तसं नाहीये. कारण की मुलीकडून केलेली जी एक चेन ऑफ सिक्वेन्स आहे ती इतकी हार्श आणि इतक्या सिरियस पद्धतीची असते आणि त्याच्यामध्ये पर्टिक्युलर फॅमिली इतक्या गलिच्छ पद्धतीने भरडली जात असते. त्यांचं मानसिक, त्यांचं शारीरिक, त्यांचं आर्थिक खच्चीकरण, म्हणलं तुम्ही खच्चीकरण शब्द वापरला, हे खच्चीकरण इतक्या जोरात पद्धतीने होत असतं की त्यावेळेस वकिलांचे सल्ले असे कडक येतात की तुम्ही आता काय करा की भविष्यामध्ये असं होईल म्हणून का होईना किंवा असं होत आहे म्हणून का होईना तुम्ही ह्याच्यापासून सोडून करून घ्या, डिवोर्स करून घ्या. तुमच्यावर आता आरोप होत आहेत किंवा तुमच्यावर आता FIR नोंद होती ना आणि जे सोनं गेलं तर गेलं, पण तुम्ही आता ह्या व्यक्तीला पासून डिवोर्स घ्या, डिवोर्स फाईल करा. अशा प्रकारचे सल्ले वकील स्वतःहूनच सुरुवातीच्या वेळेसच देतात. त्याचं कारण हे आहे कारण की समोरची जी पार्टी आहे, जी विरोधी पक्ष, तितक्या मलेच्छ भावनेने तुमच्या विरोधात येत असतो किंवा आलेला असतो. मग ती भविष्याची जाण घेऊन वकील अशा प्रकारचा सल्ला देतात. अच्छा, आता तुम्ही गेली अनेक वर्षापासून घटक कोर्टाचे सल्लागार म्हणून काम करता. त्यावेळेस अनेक प्रकरणं तुमच्याकडे येत असतील. मुलांचे आईवडील, मुलींचे आईवडील त्यावेळेस तुमच्याकडे सल्ला मागायला येतात. तर प्रामुख्यानं तुम्ही असं आलेल्या क्लायंटला प्रथम दर्शनी तुम्ही कोणता सल्ला देता? सध्या वर्तमान स्थितीमध्ये घटस्फोटासाठी आणि कपल काउन्सिलिंगसाठी आणि सल्ला मसलतसाठी जे येणारे जे प्रमाण आहे ते नवीन लग्न करून 2 वर्ष झालेली आहेत, नवीन लग्न करून 3 वर्ष झालेली आहेत, नवीन लग्न करून 6 महिनेच झालेले आहेत, अपत्य अजून झालेलं नाही, अशा दाम्पत्याची सल्ला मसलत करण्यासाठी येण्याचं प्रमाण जास्त. तर यांची प्रॉब्लेम्स असतात की आम्हाला दोघांना एकमेकांसोबत शारीरिक गरजा, लैंगिक गरजा सोडून आम्हाला दोघांना एकमेकांसोबत अजिबात जमून येत नाही. आमच्या दोघांमध्ये सिम्फनी नाही, हार्मनी नाही, आमच्या दोघांमध्ये ट्युनिंग जमत नाही. आणि जेव्हा आम्ही दोघंजण मिळून एखादी गोष्ट करायला जातो, आम्ही एखाद्या कार्यक्रमामध्ये जातो, आम्ही एखाद्या आउटडोअर इव्हेंटला जातो, आम्ही एखादं जेव्हा काम करतो तेव्हा त्याच्यामध्ये आमच्यामध्ये वादावाद होते आणि आमच्या दोघांचं जमून येतं. आणि ते जे आता आपण जसं थोड्या वेळापूर्वी बोललो की टोचून बोलणे, रागामध्ये उत्तर देणे, ह्या गोष्टी वाढतात आणि वाढून एका वेळेस असह्य होतं. तर त्यांना बोलत असताना हमेशा सांगण्यामधून हे जात असतं की एकमेकांसोबत वेळ घालवण्याने ह्या गोष्टी सुटतील, एकमेकांसोबत हनीमूनला जाण्याने किंवा टुरिझमला जाण्याने किंवा आउटिंगला जाण्याने हे प्रॉब्लेम सुटतील. अशा प्रकारचा एक सोल्युशन घेऊ पाहतो. आजचा एक
समाजवर्ग, पण हे सत्य नसून समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये प्रेमभाव आणि ऍडजस्ट करायची जी सवय आहे ती जर नसेलच, आणि मी माझ्या राजेशाही थाटामध्ये वागेन आणि मी माझ्या पैशाच्या सिक्युरिटीवरच पाय ठेवून माझ्या आयुष्याचं स्थैर्य त्याच्यावर स्थापित करेन, अशी जर भावना मुलीने मुलाने ठेवली तर हा संसार कधीच सफल होऊ शकत नाही. सांसारिक जीवनामध्ये सुख मिळवण्यासाठी माझ्याकडे किती फायनान्शियल सिक्युरिटी आहे किंवा माझ्या परिवारातले सदस्य किती माझ्या पाठीमागे आहेत हे शून्य मॅटर करतं. सांसारिक साफल्यासाठी फक्त दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत की तुम्ही तो व्यक्ती प्रेम करत नसताना किती स्वतःहून प्रेम केलेला आहे, आणि तुम्ही जेव्हा तो पार्टनर निवडला त्यावेळेस त्यावेळेस त्यांच्यावर किती विश्वास होता. ह्या दोन गोष्टी जेव्हा तुम्ही सोबत आयुष्यभर घेऊन चला तेव्हा माणसाला कोणत्याच गोष्टीची कमी पडत नाही आणि चढ उतार येत राहतात. मी असं म्हणत नाही की उतार आलेले सहन करावे, पण उतार हा जाणवत नसतो प्रेम असल्यानंतर, आणि चढामध्ये जर आपल्यासोबत कोणी नसेल तर मग त्या प्रगतीला आणि त्या चढत्या ग्राफला किंमत काय. हो, एखादा व्यक्ती खूप मोठ्या जर्मनीमध्ये अपॉइंट होतोय आणि त्याला युएसला जी संधी मिळते, पण तो सिंगल आहे, तर त्या सुंदर हॉटेल रूमचा आणि त्या स्काय रिमवरच्या व्ह्यूजचा काय, स्काय स्क्रेपरवर जाऊन पाहणाऱ्या व्ह्यूजचा त्याला काय आनंद आहे, जर त्याच्यासोबत जर त्याचा साथीदारच नसेल, त्याचा जोडीदारच नसेल. म्हणजे यश पाहण्यासाठी जोडीदार हवा, भले तो आपल्याला भांडणार का असेल. आणि जेव्हा ते प्रेम असतं आपल्यासोबत तेव्हा उतारही जाणवत नाही, प्रॉब्लेम्स आलेले सुद्धा जाणवत नाही, आणि जे दुःख म्हणतो तेही जाणवत नाही. आता मुलाखतीच्या शेवटच्या भागाकडे आपण आलेलो आहोत, तर एक अत्यंत ज्वलंत विषयाकडे आपण आता चर्चा करूया. समलिंगी प्रकरण सध्या वाढत आहेत, म्हणजे घटस्फोटाच्या जसे समस्या आहे तशी फार मोठी समस्या आता समलिंगी LGBT किंवा तो विषय ज्वलंत आहे. तर याबद्दल तुमचं मत काय आहे? म्हणजे यामुळं काही म्हणजे कुटुंब व्यवस्थेला किंवा विवाह याला त्रास होतो असं वाटतं? एकंदरीत मॅच मेकिंगची पद्धत आणि विवाह जुळवणीपासून ते घटस्फोटापर्यंत आपण समाजामध्ये ऐकत आलेली उदाहरण, याच्यामुळं आजचा जो जेनझी जनरेशन आहे आणि आजची जी नवीन जनरेशन आहे ती लग्न करूच पाहत नाही मुळात. बरोबर. म्हणजे ते जेव्हा रिलेशनशिपमध्ये येतात, जेव्हा एखादी मुलगी एखाद्या मुलाला पसंत करते, मुलगा मुलगी जेव्हा एकमेकाला पसंत करतात, जेव्हा ते डेट करतात, तेव्हा ते लग्नाबद्दल सुरुवातीलाच ठरवतात की आपल्याला लग्नच नाही करायचं बाबा. का बरं? कारण की लग्न केल्यानंतर अशी घटस्फोटासारखी आपल्याला समस्या येणारच आहेत, आणि माझी फॅमिली झाले संबंध ठेवणे ही प्रमाण फार आहे. मग ही आजकालची नवीन पिढी नकोच म्हणते, लग्नच करायचं नाही म्हणते. याच्या सोबतच तयार झालेला तुमचा दुसरा प्रश्न आहे LGBT. म्हणजे काय की समलैंगिक विवाह, आणि ही सगळी चलता बरेच लोक समाजामध्ये असे आढळून येतात की ज्यांना ऑपोजिट सेक्सची लोक न आवडता सेम सेक्सची लोक आवडतात, आणि ते लोक जेव्हा एकत्र येऊन रिलेशनशिप करू पाहतात तेव्हा त्यांना कायद्याचं अडचण वाटतं, आणि तेव्हा ते आमच्याकडे येतात. लातूरमध्ये याचं प्रमाण सध्या खूप अल्प आहे, मी उल्लेख न करण्यासारखं आहे, पण थोड्याशा माझ्या थोडक्या अनुभवावर कसं आहे, सुप्रीम कोर्टाचे जे ॲडव्होकेट आहेत जे साई दीपक म्हणून, मी त्यांचा फार जास्त मोठा फॉलोअर आहे. त्यांचं हिंदुत्वावरचं काम फार फार महत्त्वाचं आहे. त्यांनी खूप जास्त काम केलं, साबरीमालावर त्यांनी खूप जास्त काम केलेलं आहे, आणि LGBTQच्या सेम सेक्स मॅरेजवर खूप जास्त काम केलं, मी ते फार फॉलो करतो. तर त्यांचं LGBTQ कम्युनिटीचं म्हणणं असं आहे की आम्ही जरी सेम सेक्स पसंत करत असलो आणि सेम सेक्स व्यक्तीच्या सोबत आम्ही राहण्याचं पसंत करत असलो, तर आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला लग्न करायचा अधिकार द्यावा. मग मुद्दा फक्त प्रॉब्लेमॅटिक इथंच आहे की आपल्या भारताचं संविधानाने आणि आपल्या भारताच्या ज्युडिशियल सिस्टमने आर्टिकल 377 मध्ये त्यांच्याकडून ही सूट दिलेली आहे त्यांना की हो, तुम्ही एका पुरुष हा पुरुषासोबत राहू शकतो, स्त्री हा स्त्रीसोबत राहू शकते. आधी हा गुन्हा होता, ह्याला अनैसर्गिक कृत्य म्हणत होतो आपण आता आधी भारतामध्ये, पण आता हे अनैसर्गिक मानत नाही आणि आता याच्यावर कायदेशीर कारवाई केली जात नाही. पण याच्यावरून वरचढ होऊन ही कम्युनिटी असं म्हणत आहे की आम्हाला लग्न करायचा अधिकार दे. आपण इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला जेव्हा असं बोललो की हिंदू मॅरेज ऍक्ट प्रमाणे आणि धर्मशास्त्रानुसार लग्न हे फक्त संतती उत्पन्न करण्यासाठीच एक साधन आहे, पद्धती आहे.
जर सेम सेक्स मॅरेजमध्ये जर संतती उत्पन्न जर होणार नसेल तर या मॅरेजला काय अर्थ आहे, ह्या मॅरेजची काय गरज आहे? फक्त हिंदू धर्मामधल्या लोकांनीच अशा प्रकारची मागणी करावी आणि इतर धर्मामध्ये ह्या गोष्टीला, ह्या अशा मागणींना समोर सुद्धा येऊ दिलं जात नाही. मग अशा लोकांबद्दल सुप्रीम कोर्टाने फार कडक निर्णय दिला आणि जे साहित्य सर पण त्याच्यामध्ये होते आणि त्यांनी समलैंगिक विवाहाला मान्यता दिली नाही. भारतामध्ये त्याला परवानगी नाही, कारण की हे लोक आज लग्न करणार, उद्या ह्यांनी एकत्र राहणार, सगळ्या गोष्टी उपभोग करणार आणि त्याच्यानंतर प्रत्येक मानवाप्रमाणे आणि प्रत्येक सोशल ॲनिमल प्रमाणे यांनी सुद्धा शिशु ॲडॉप्ट करू पाहणार. म्हणजे दोन समलैंगिक व्यक्ती जेव्हा एकत्र एका घरामध्ये राहत आहेत आणि त्यांच्यासोबत जेव्हा एखादा शिशु वाढतोय, त्याच्या मानसिकतेवर आणि त्याच्या पालनपोषणावर आणि त्याच्या वाढीवर जो घातक निगेटिव्ह परिणाम होणार आहे तो समोर ठेवू पाहता कोर्टाने हा निर्णय फेटाळला आणि सांगितलं की समलैंगिक जरी व्यक्ती असले तरी त्यांना राहण्याचा, जगण्याचा, त्यांच्या आवडीचे कपडे घालण्याचा, त्यांच्यासारखं विचार म्हणजे अपोजिटचा विचार करण्याचा आणि सगळ्या गोष्टी उपभोगण्याचा त्यांना जीवन जगण्याचा अधिकार आहे, जोपर्यंत त्यांनी दुसऱ्याला त्रास देत नाही. पण जर ते व्यक्ती जर लग्न करू पाहत असतील आणि भविष्यामध्ये ॲडॉप्शन घेऊ पाहत असतील तर त्यांना हा लग्नाचा अधिकार सरकार देणार नाही आणि भारतामध्ये हा अधिकार नकारलेला आहे. हा, आता या विषयावर भारतीय पातळीवर आणि आपल्या जवळच्या मुंबईमध्ये पण फार जास्त मोठ्या प्रमाणात जागृती, जनजागृती, माझ्या पण कानावर बऱ्याच गोष्टी आल्या. लातूरमध्ये 1-2 प्रकरणं मलाही भेटण्यामध्ये आले, त्यांनी पण माझ्याशी चर्चा केली. हे शक्य नाही, हे आपल्या संस्कृतीच्या विरुद्ध आहे, धर्माच्या विरुद्ध आहे असं म्हणणारे सगळेजण आहेत. पण प्रॅक्टिकली आणि जी लग्न संस्था जी आहे, जी आपली लग्न पद्धती आहे, याच्यामध्ये ही गोष्ट अनफिट आहे. आणि एक तुम्हाला रेफरन्स सांगतो मी छोटासा, की सध्या अमेरिकेचे इलेक्शन चालू असलेले डेमोक्रॅटिक पक्षाकडून उभारलेले जे नेते आहेत विवेक रामस्वामी, तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की जी LGBT तिकडे LGBTQ हा जो विषय आहे तो इलेक्शनसाठी सध्या जास्त प्रामुख्याने पाहिला जातोय, आपल्याकडे नाही. तर त्यांचं असं म्हणणं आहे की LGBTQ व्यक्ती पैकी कोणताही व्यक्ती जर असेल आणि तो अशा प्रकारची मागणी करत असेल की मला अशी पोशाख घालू द्या, मला सार्वजनिक ठिकाणी असं फलने कृत्यही करू द्या आणि मी लहान मुलांसोबतही अशा गोष्टी मला बोलू द्या, चर्चा करू द्या, शाळेमध्ये जाऊन मला माझे विचार मांडू द्या, जर अशा प्रकारचं तो गोष्टी व्यक्ती बोलत असेल तर त्याला मदतीची गरज आहे. त्याला एक विशिष्ट प्रकारची मदत आहे, ती एका विशिष्ट वेळेस मिळाली नाही. तो तरुण असताना, तो जेव्हा 13चा होता, ती जेव्हा 12ची होती किंवा ती जेव्हा 16-17 वर्षाची होते, तेव्हा त्यांना एक विशिष्ट मदत मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारच्या प्रॉब्लेममध्ये अडकले आणि ते काहीतरी बनू पाहत आहेत. पुरुष स्त्री बनू पाहतोय, स्त्री पुरुष बनू पाहतोय आणि वगैरे वगैरे. ही मदत त्यांना मिळाली नाही. ही मेंटली डिस्टर्ब आहेत, असं नाही की हे पागल आहेत, असं कुणाबद्दलही म्हणू नये. पण यांना मदतीची गरज आहे आणि यांना मदत करणे हे आपलं काम आहे. समाजाचा एक भाग असल्यामुळे आपण यांना मदत केली पाहिजे. काउन्सिलिंग म्हणा किंवा समाजाने एकत्र येऊन त्यांना प्रेम देणे आणि अशी गरज आहे, ना की त्यांना कायद्याने विशिष्ट वेगळेच अधिकार देऊन टाकायचे आणि त्यांना स्वतःचं नुकसान करून देण्यासाठी त्यांना परवानगी द्यायची, हे योग्य नाही. ओके साहेब, तुमचा इतका व्यस्त वेळ असताना देखील घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणाबद्दल, या समस्येबद्दल तुम्ही इतक्या मुद्देसूद चर्चा केली. थेट संवाद करताना तुम्ही अनेक अनुभव तुमचे शेअर केलेले आहेत. याचा निश्चितच घटस्फोट होणार नाही म्हणून चांगले दूरगामी परिणाम होतील. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही 2-4 प्रकरणं तरी आपसात मिटली, घटस्फोटापासून विभक्त होणारे कुटुंब एकत्र आले, तर तो हा म्हणजे मुलाखत तुमच्या करण्यामध्ये आम्हाला समाधान खऱ्या अर्थाने मिळेल. उद्देश सफल झाला असं म्हणता येईल. तर आम्ही पण विनंती करतो या निमित्तानं दोन्हीकडच्या म्हणजे मुलाच्या आणि मुलीच्या दोन्ही बाजूंना की शक्यतो घटस्फोट हा अंतिम मार्ग नाही आहे. आपसात बसून काही गोष्टी काही करता आल्या तर ते दोघांच्याही दृष्टीने ते फायदेशीर आहे. चला, तर या मुलाखतीचा काही चांगला ह्याच्यातनं उपयोग झाला तर आपण त्याच्यामध्ये
आम्हाला खूप तुमच्या समाधान होणार आहे. आपण वेळातला वेळ काढून माध्यम टीमला आपले अनुभव शेअर केल्याबद्दल माध्यम तर्फे आपलं मनापासून आभार मानतो. आणि अनेक ज्वलंत विषय आहेत LGBT किंवा त्याबद्दल तर आपण वेगळ्या पद्धतीने दुसऱ्या एपिसोड करताना आपण चर्चा करणारच आहोत तुमच्याशी. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नोंद करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास माध्यम वृत्त या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्तचे.